मस्त आला आकार ना मम्मा एकदम. ते सगळं मिक्स करून हे सारण बनवलंय. करंजीच्या कडेने थोडं पाणी असं लावून घ्यायचं. असा रंग मस्त आलाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संचित व्लॉग्समध्ये आणि पुन्हा एका नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, दिवाळीचा फराळ ऑलमोस्ट सुरू झाला आहे. मम्माने लाडू तर केलेत बेसनचे, रव्याचे. आज करंजी करते. ऑलमोस्ट आमचं जेवण झालेलं आहे. आता वाजत बघाल तर 11:35 झाले. आता आम्ही सगळेजण करंजी करायला बसतोय. सर्वजण, मी, स्नेहा, जुई, मम्मा, प्रिशा, अनिश, सर्वजण. तर या पूर्ण ब्लॉगमध्ये आपल्याला करंजीची पूर्ण सोप्या पद्धतीमध्ये जी रेसिपी आहे ती आपल्याला मम्मा सांगणार आहे. तसेच आपल्याला पूर्ण करंजीची प्रोसेस आपल्याला बघायला मिळणार आहे, सारण भरण्यापासून ते तळेपर्यंत. आणि मम्मा उत्तम फराळ बनवते. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण आता किचनमध्ये जाऊया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला आपण जाऊया पहिले किचनमध्ये आणि करंज्या बनवूया. लेट्स गो. ऑलरेडी प्रिपरेशन स्टार्ट झालेलं आहे. बेसनचे लाडू तुम्ही इथे बघू शकता. तर जस्ट 1 तासभर झाले बेसनचे लाडू बनवले. रव्याचे लाडू बघा, मस्त आला आकार ना मम्मा एकदम. आणि बेसनचे लाडू पण मी टेस्ट केले, सर्वांनी टेस्ट केले, एकदम उत्तम बनले. देवाला दाखवलेस? हो, दाखवलं. प्रसाद दाखवलं. चला आता स्वतः करंजीचं सेटअप चालू आहे. मम्मा तिथे लाटते. जुईला बघा, जुई काय करते? आणि हे पीठ मळलंय ना, अनिश काय करतोय? अनिश पण आता सारण भरतोय. त्रिशा तू काय करते बेटा? कसं करते? आजीला पीठ देते तू? ओके. मम्मा, आपले जे प्रेक्षक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना करंजी बनवण्याची सोपी पद्धत, सारण पहिलं सांग कसं बनवतेस तू? सारण वर्ष तुझा फराळ एकदम उत्तम बनतोय. सारण आहे ना, मी अर्धा किलो रवा घेतलाय आणि तो चांगला भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मी टाकलंय. गव्हाचं पीठ जवळजवळ 400 ग्रॅम आहे. 400 ग्रॅम गव्हाचं पीठ टाकलं. त्याच्यामध्ये साखर टाकली आहे, पिठी साखर, मिक्सरला लावून पिठी साखर टाकली आहे. ती एक 400 ग्रॅम आहे. आणि सुकं खोबरं 4 वाट्या घेतलं. चांगलं किसून मंद असं असे भाजून घेतलं की मग ते खवट होत नाही जास्त दिवस राहिलं तरी. आणि नंतर मग त्याच्यात चारोळी टाकली आहे, मनुका टाकला आहेत आणि वेलची पावडर टाकली आहे. ते सगळं मिक्स करून हे सारण बनवलंय. हे सारण बनवलं. आता आपण करंज्या किती किलोच्या करतोय? आता आपण अर्धा किलोच्याच घेतल्या. एक अंदाजे किती करंज्या होतील आपल्या? अर्धा किलो मध्ये 40-45 करंजी होते, सहज होते. त्या पिठाचं काही? हे अर्धा किलो मैद्यामध्ये अर्धा वाटी रवा घेतलाय. अर्धा वाटी त्याला पाहिजे तेवढं मीठ घेतलंय, म्हणजे 2-3 चिमूटाचे मीठ घेतले. आणि अर्धी वाटी तूप, आपलं तूप आहे ते गरम करून घ्यायचं, चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यावर पिठावर टाकायचं. आणि नंतर ते दोन्ही हाताला ते पीठ चांगलं चोळून त्याच्या असं व्यवस्थित असं मुटके होतात, तसं मुटके झाले की म्हणजे ते व्यवस्थित लागलं. आणि त्याच्यानंतर मग ते पीठ पाण्याने मळलेलं आहे. आणि दोन्ही हाताला तूप लावण्याचं कारण काय? तुपामुळे म्हणजे करंजी खुसखुशीत होते. तुपामुळे खुसखुशीत होते करंजी. आणि हे पीठ जवळजवळ 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर करंजी करायला घ्यायची. बऱ्याच जणांचं असं असतं की करंजी फुटते, कडा त्याचा ब्रेक होतात, सारण बाहेर येतं. अशा वेळेला काही व्यवस्थित करंजी व्यवस्थित लाटून व्यवस्थित करंजी दाबून भरली तर काही फुटत वगैरे नाही. आणि करंजी अगदी हलक्या हाताने हळूवार तेलात सोडायची आणि तळायची, फुटणार नाही. चल तर आता आपण करंजी करायला सुरुवात करूया. करूया. जाड लाटली तरच करंजी अशी फुगत नाही व्यवस्थित. पातळ लाटलं ना लाट्या की व्यवस्थित फुगतात.
जुईचं बघाल सारण असं म्हणजे पूर्ण कट टू कट भरत नाहीये, बरोबर ना जुई? नाही तर जास्त भरलं तर मग ते करंज्या हे येऊ शकतात, सारण बाहेर येऊ शकतात, फुटायचे चान्सेस जास्त असतात ना. एकदम कमी करून पण मग ती मजा येणार नाही करंजीला, बरोबर. कमी झालं तर ते खायला मजा पण नाहीये. प्रिशा पण आता इकडे आम्हाला मदत करते, म्हणजे आमची सगळ्यांची कामं ठरलेली असतात. मम्मा असं पीठ आहे ते लाटते, मग जुई सारण भरते, स्नेहा सारण भरते, अनिश पण सारण भरतो, कधी कधी मग मी तळतो करंजी, अनिश तळतो. सो एकत्र करून आम्ही करंजी शक्यतो जास्त करून बनवतो. सगळेच फराळ ऑलमोस्ट, म्हणजे जेणेकरून पटापट होतात, कारण जेवल्यानंतर आम्ही फराळ करायला घेतो, नेक्स्ट डे ऑफिस असतं. सो पटापट एकत्र बसलं तर पटापट फराळ होतो आणि त्यात मजाही असते. तेल तापलंय काय ग? करंजीच्या दोन्ही बाजूला असं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून करंजी एकदम व्यवस्थित चिकटली जाते. तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता जुई कसं एकदम प्रॉपर करंजी प्रेस करते. करंजीची कडा आता चिरडीने अशी कट करून घेऊया. प्रिशा बघा असं मध्ये मध्ये मस्तपैकी हात घालते आणि त्या पट्ट्या गोळा करते, तिला खूप आवडतंय सगळं करायला. चिरडीने कट केल्यानंतर करंजीला असं मस्त वेगळा शेप येतोय. आता करंजी आपली तळण्यासाठी रेडी आहे. चला आता आपण करंजी तळूया. आता मी माझं आवडतं काम करायला सुरुवात करतोय, ते म्हणजे करंजी तळायचं. तर चला. अभी मजा आएगा ना भिड़ो. थोडंसं करंजी अशी पलटून घ्यायची, खरपूस अशा भाजून घ्यायच्यात आपल्याला. ब्राउनिश कलर आलाय करंजीला, असं मध्ये मध्ये त्याला थोडंसं असं पलटी करायचं, जेणेकरून जास्त करपणार नाही. आणि अजून? व्यवस्थित भाजले नाही तर करंज्या नरम पडतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित भाजून घेणं आवश्यक आहे. जास्त पण सफेद सोडून तुम्हाला फायदा नाही, तुम्हाला खरपूस भाजायच्या आहेत त्या. मम्मा मला विचारायचं होतं, तरी साधारण या करंज्या किती दिवस टिकतात? या करंज्या महिना सव्वा महिना सहज टिकतात. मम्मा करंजी काढू आता ही बाहेर. हे बघा, अशी करंजी गोल्डन ब्राऊन मस्तपैकी खरपूस तळून घ्यायची. आता करंजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. परातमध्ये आपण अशी करंजी काढून घेऊया. थोडं तेल नितळू द्यायचं. सो आता आपल्या पहिली करंजी या वर्षाची रेडी झालेली आहे, तुम्ही समोर बघू शकता. झाले, परत आपलं रवाचे लाडू झाले. करंजी आज होईल. आता उद्या काय करणार? उद्या चकलीची भाजणी करणार आहे. ओके, त्यावेळेला मी तुम्हाला प्रमाण सांगेनच चकलीचा भाजणीचं. तांदूळ वगैरे भिजत घातलीस का कसं काय? तांदूळ आता सकाळी धुतले तरी ते दुपारपर्यंत वाळतील. या करंज्या बघ आता हा झाल्यात तर काढू. आता एकाच वेळेला 4-4 तळतोय, कारण एवढी जागा आहे. थोडं नितळून द्यायचं तेल असं, आणि मग करंजी काढून घेऊया. प्रिशू, हळूच आहे ना, एक करंजी बाप्पाला दाखव. ओके, नैवेद्य म्हणून. तर थंड होऊ दे. ओके, सगळे पहिला बाप्पा खाणार, मग आपण सगळे खाणार. ओके, तुला गाऊ आली आहे गाऊ? चला मग झोपायला. इशू दिन दिन दिवाळीचं सॉन्ग बोलून दाखव ना. करंजी नाही, खरं सांगायचं म्हटलं तर गरम गरम खाण्याची मजा कधी वेगळीच आहे. म्हणजे आता केल्या लगेच करंजी खायला ना खूप मजा येते. थंड झाल्यानंतर तेवढी ती मजा येत. आता पहिलं देवाला एक करंजी नैवेद्य म्हणून दाखवूया, आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला मी एक करंजी खाऊन दाखवेन. मग तेव्हा सांगेन की कशी झाली एक्झॅक्टली, खुसखुशीत झाली आहे का, काही बिघडलं तर नसेल, एवढी गॅरंटी आहे. तर स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करा. आय होप ज्या मम्माने ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्यात करंजी बनवण्याच्या, त्या तुम्हाला उपयोगाला येतील आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर दिवाळीजवळ लगेच करंजी त्या पद्धतीने ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी होते ती. रिषा बघा आता बाप्पाला
जी करंजी बनवली आहे ते नैवेद्य बनवून दाखवते. विशू बाप्पाला नमो करा आणि त्याला बोला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच सुख समाधान आरोग्य सगळ्यांना लाभू दे. ही बघा करंजी आता ही केलेली करंजी आहे, अशी अशी खुसखुशीत झाल्यासारखी दिसते बघा. करंजी तळणं हे वेगळ्याच प्रकारचं एक थ्रिल आहे, मजा येते. कोणाकोणाला असं फराळ करायला तसंच करंजी तळायला आवडतं तर नक्की त्यांनी कमेंटमध्ये सांगा. अजून हे करायचे का बघ कसं ठीक आहे. झाली. काढू. काढ. असा रंग मस्त आलाय. तर आपण करंजी टेस्ट करूया. टेक्स्चर बघा करंजीचं, तुम्ही ते बघू शकता. मस्तपैकी खरपूस भाजलेली आहे आणि गरम गरम आहे, त्यामुळे जास्त मजा येणार आहे खायला. Nice. अप्रतिम. चहाबरोबर तर अजून मस्त लागेल. करंजी चहाबरोबर खूप चांगली लागते. सारण पण बघा भरपूर मस्त व्यवस्थित एकदम तळलेलं आहे. असं कच्चं वगैरे काहीच लागत नाही, एकदम मस्त झाली करंजी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करंजी ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी, हा होता करंजी प्रिपरेशनचा ब्लॉग. मम्माने सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स जे बिगिनर आहेत त्यांनी नक्की यूज करा. मी 100% गॅरंटी देतो तुमची करंजी फसणार नाही. आम्ही कित्येक वर्ष करंजी खातोय, फराळ मम्मा एकदम उत्तम बनवते. पहिले तर ती ऑर्डरसुद्धा घ्यायची, पण आता काही वयानुसार तिला जमत नाही. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर त्याचं लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या. दिवाळी सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करा. बाय बाय.